धाराशिव जिल्ह्यातील काटी गावातील घरात शिरले पावसाचे पाणी। नागरिकांचे झाले हाल। स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष। मतदान देता म्हणून तर निवडून तुम्ही येताय। गावात गेलं तरी पण तुम्ही आम्ही 4 दिवस जाऊन आले। आज मी सकाळपासून नाही तुम्ही आता दुसरीकडे जाऊन कशी गोरगरिबाचा विचार करू नका तिचा काठीचा विचार करा तुम्ही तुम्ही निवडून जाणार असं नाही केलं काय जाणार पुढच्या वर्षी तसं या काठीला पैसा भरपूर मंजूर होत आहे तरी काय तुम्ही लक्षात येत नाही। ज्वारी भिजली गहू भिजलं काय खायचं घराघरात पाणी आल्यावर तुम्ही एवढं पाणी असलं तर कशी पेटवायची सांगा कुठं पेटवायची। सकाळपासून 5दा फोन केला एकदा सुद्धा उचलला नाही। बरं बाबा काय झालं मोबाईल फोटो टाकला तिथं बघायचं होतं ना त्यांनी फोटो बघितला नाही का तरी बघितला नाही सांगरकरांनी व्हॉट्सअपला टाकलेला। रेश्मा नसीर शेख राहणार काटी। माझ्या घरात पाणी शिरले 2-4 दिवस झाले। मी सरपंचांना सांगते की घरात पाणी शिरायला लागले काहीतरी व्यवस्था करा पण कोणीच इकडे दखल देणार। ग्रामपंचायतमध्ये पण जाऊन बसून आले सकाळी 1 तासभर पण ग्रामपंचायतमध्ये कोणीच दखल घ्यायला तयार नाही। तर सरपंच लोक पण इथवर येत नाही तर व्हिडिओ पण त्यांना करून पाठवले तरी पण व्हिडिओ बघायला तयार नाहीत। ते मी आता जर हे सगळे बायांनी गोळा केल्या त्या मी इथलं सगळं करून मी तुळजापूरला जाऊन हे अर्ज देऊन येणार आहे। या 2-3 दिवसाची दखल घेतली पाहिजे नाही या 2-3 दिवसात दखल घेतली पाहिजे नाही तर मी तुळजापूरला जाणार आहे सगळ्या महिला घेऊन आणि तिथं जाऊन अर्ज देणार आहे। मी गावातले सरपंच ते सगळ्याची नावं सांगणार मी तिथं गेलेच। पाटील मित्रे रेश्माताईंनी मला फोन केला की मॅडम माझ्या घरामध्ये पाणी शिरले तर तुम्ही येऊन बघा। त्या असं म्हणल्यानंतर मी त्यांच्या घराकडे आले आणि बघितलं तर त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यांनी असं म्हणलं की माझ्या घरात जे पाणी येते त्या पाण्याचा काहीतरी ग्रामपंचायतीने व्यवस्था करावी किंवा ते पाण्याला वाट काढून द्यावी असे त्यांनी मला सांगितले आहे।